या कसबा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर हा कसबा मतदारसंघ मी वारंवार सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून निर्माण केलेला हा मतदारसंघ हे शहर होतं। त्याचबरोबर बाजीराव पेशव्यांनी आटकेबार झेंडा ज्या ठिकाणाहून नेला तो शनिवारवाडा ह्या कसबा मतदारसंघामध्येच आहे। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी जी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली तो ह्याच कसब्यातून लवजी वस्ताद साळवेजी आद्य क्रांतिकारांचे गुरु म्हणून ओळखले जातात। क्रांतिकारांचे त्यांचा वाडा सुद्धा ह्या कसबा मतदारसंघामध्ये लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा संदेश ज्या केसरीवाड्यातनं दिला तो केसरीवाडा ह्या कसब्यामध्ये देशाला दिशा देणारं नेतृत्व ह्या कसबा मतदारसंघाने दिलं। त्यामुळे ह्या महाविभूती असणारा हा कसबा ही एक पावनभूमी आहे आणि ती स्वच्छ, सुंदर आणि विकसित असली पाहिजे। या दृष्टिकोनातून त्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून ही माझी नैतिक जबाबदारी मी स्वीकारतो आणि त्या दिशेने मी माझी पावलं टाकण्याचा मी प्रयत्न केला। 3 महिन्यात त्याला बऱ्यापैकी यश हे आलेलं आहे आणि जे अजून आपल्याला ज्या पूर्णत्वाला जायचे त्याकरता अनेक गोष्टी करणं आवश्यक आहे। त्या दृष्टिकोनातून मी काही पावलं उचललेली आहेत। ती उचललेली पावलं आपल्यापर्यंत सांगण्याकरता जेणेकरून आता जे 26 स्पॉट बंद झालेत त्या ठिकाणी गाडगे बाबा जयंतीच्या दिवशी 26 तारखेला आपण स्वच्छता नारायण अशा महापूजेचं आयोजन केलंय। त्याच्यात आपण सर्व नागरिकांना सहभागी करून घेणार जेणेकरून ह्याचा प्रचार प्रसार अजून होऊन बाकीच्यांची सुद्धा त्याच्यात सहभाग वाढावा हा एक प्रयत्न आहे। जे विद्रुपीकरण फ्लेक्सने होतं ते माझ्यापासून मी सुरुवात केली की आजपासून मी कुठलाही अनधिकृत फ्लेक्स माझा लागणार नाही व माझा फोटो असताना कोणाला लावून देणार नाही अशा दृष्टिकोनातून माझा एक प्रयत्न आहे। तिसरा विषय, या मतदारसंघाच्या विकासाकरता जे 14 मुद्दे माझ्या लक्षात आले ती 14 कामं मी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत दिलेली आहेत। ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता व त्याचा पाठपुरावा घेऊन ते कसबा स्वच्छ, सुंदर, विकसित करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नात आपला सहभाग असावा, आपलं सहकार्य असावं याकरताची आज घेतलेली प्रेस आहे। की कुठल्याही ते जो प्रश्न विचारला की कार्यकर्त्यांची अडचण होती तर आम्ही सांगितलं की 24चे 24 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे विदाऊट फ्लेक्स निवडून आले हा माझा विश्वास आहे।